मित्रांनो, 1-2 दिवसापूर्वी या तिघांचं एक संभाषण सोशल मीडियावरती आलं आणि ते संभाषण मी जवळपास अर्धा तास ऐकले. किती? अर्धा तास. पण त्या अर्ध्या तासामध्ये यांचे एकही टॉपिक शेतकऱ्यांविषयी, इथे चालणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी किंवा इथं असणाऱ्या बेरोजगारीविषयी नव्हता किंवा महाराष्ट्राच्या विकासाविषयी नव्हता. यांचे सगळे टॉपिक हे एकमेकाला ट्रोल करण्याविषयी, एकमेकांना नाव बोटं ठेवण्याविषयी किंवा 50 ओके, सगळं ओके, अमुक तमुक, यांचे विचार त्यांचे विचार, बस याच टॉपिकवरती यांचं संभाषण होतं. आणि फक्त यांचंच नाही, आज तुम्ही कोणत्याही महाराष्ट्रातल्या नेत्याचं बघा, कोणत्याही नेत्याचं तुम्ही भाषण ऐका, सगळे यांचं हेच चालू आहे. यांनी याला नाव बोट ठेवायचं, यांनी त्याला नाव बोट ठेवायचं, अमुक तमुक, बस हेच चालू आहे. यांच्यामध्ये कधी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाविषयी, राष्ट्राच्या विकासाविषयी, गोरगरीब लोकांच्या प्रश्नाविषयी असं काही यांच्या चर्चाच नाही आहेत. यांचं फक्त राजकारण चालू आहे, एकमेकाला ट्रोल करण्याविषयी. आणि जर त्यांना काही नाहीच सापडलं तर मग आहेच हिंदू धर्म खतरे में, आहेच जात, या गोष्टीत आहेत. सुधरा यार, कुठे चाललंय महाराष्ट्राचं राजकारण? खरं तर राजकारणाचा खरा अर्थ असतो सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणं, इथल्या राष्ट्राचा विकास करणं. पण विकासाच्या गोष्टी तर यांच्यामध्ये कुठं दिसतच नाहीत. सांगा यांना थोडंसं की बाबा महाराष्ट्र कुठे चाललाय, सुधरा थोडंसं यार. महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेलाही सांगतोय, सुधरा. आपण कुणाला साथ देतोय बघा तुम्ही अगोदर, आपण कोणत्या नेत्याला साथ देतोय बघा. कुठं चाललंय देशाचं राजकारण, कुठं जगाचं राजकारण, कुठं लोक कुठं जाण्याचा विचार करतात. आणि आपलं काय? आपण फक्त एकमेकांच्या ट्रोल करण्याविषयी आपले राजकारणी बिजी आहेत, एकमेकाला नाव बोट ठेवण्यातच आपले राजकारणी बिजी आहेत. सुधरा यार थोडंसं. आणि विशेष म्हणजे कार्यकर्ते जे की लय नेत्यांना आपला बाप मानून बसले आहेत, त्यांनाही सांगतोय तुम्ही थोडंसं विचार करा की तुमचे नेते खरंच काय विचार करतात, या महाराष्ट्राच्या विकासाचा किती विचार करतात, इथल्या सामान्य जनतेच्या विकासाविषयी काय धोरण आखतात बघा तुम्ही थोडंसं त्यांच्याकडे. आणि नंतर तुम्ही त्यांना साथ द्या. सामान्य जनतेला हे सांगतोय, जे तुम्ही इथल्या नेत्यांना तुम्ही बाप मानून बसलेले आहेत किंवा तुम्ही एखाद्या पक्षाला असे चिटकून बसले आहेत ना, बघा तुम्ही त्या पक्षाचे लोक तुम्हाला किती मानतात किंवा तुमच्या विकासाविषयी किती धोरण आखतात, इथल्या महाराष्ट्राच्या विकासाविषयी किती धोरण आखतात बघा तुम्ही अगोदर. आणि नंतर तुम्ही त्यांना साथ द्या. नुसते महापुरुषांचे, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेऊन फक्त मतं मिळवतात की खरंच त्यांच्या विचारावर चालतात, याकडे अगोदर तुम्ही लक्ष द्या, नंतर तुम्ही त्यांना साथ द्या. सुधरा यार थोडंसं. कुठे चाललंय देशाचं राजकारण? सुधरा.